ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कुणी नाचून असेल, कुणी वाचून असेल, कुणी आनंदात असेल, कुणी जल्लोषात असेल साजरी करत आहे असे रयतेचे राजे केवळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांचेच नाही, तमाळे साळे तेळे कोळी धनगर टक्करवार वडार बौद्ध मुसलमान आणि ब्राह्मणांचा राजा तुमचा आणि आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना या ठिकाणा त्रिवार मुजरा करतो। ज्याला चुली बसल्या बाईला दिलीपच्या तख्तावर नेऊन बसवण्याचं सामर्थ्य दिलं, ज्याला तुम्ही आणि आम्ही महात्मा करून सोडलं, ब्राह्मण व्यवस्थेनं ज्या माणसानं जिथं शाळा सुरू करून 395व्या भिडेवाड्याला उद्ध्वस्त केलं, जिथून या महाराष्ट्रातील नव्या भारतातील लेकमातीला, मुलीला, स्त्रीला एक विचाराची चालना देणारं ज्ञानकुंड पेटवलं, असे या तुमच्या आमच्या या स्त्रियांच्या उद्धारकर्त्या बाप महात्मा ज्योतिबा फुल्यांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। ज्या माईने तुमच्या आणि आमच्यासाठी दगडगोटे खाल्ले आणि आज तुमच्या अंगावर जिथं फाटलेल्या साड्या लुगड्या असायचे त्या माझ्या माईच्या अंगावर आज किलो किलो दीड दीड किलो सोनं दिसतं। हे सोनं निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या माईने दिलं अशी माझी सावित्रीबाई फुले। ज्या बापानं समतेचं, स्वातंत्र्याचं, न्यायाचं, छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याचं, महात्मा फुल्यांच्या शिक्षणाचं, शाहू महाराजांच्या आरक्षणाचं राज्य भारतीय संविधानात निर्माण करून मा साळी तेळी कोळी अखंड जाती ज्यांनी माझ्या बापावर दगडफेक केली, ज्यांनी माझ्या बापावर लाठी हल्ले केले, ज्यांनी माझ्या बापावर 14 सत्याग्रह उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी माझ्या बापाला काळारामाच्या मंदिरामध्ये येऊ दिले नाही, अशाही या देशातील मनोवादी ब्राह्मणाला समान न्याय देऊन मतदानाचा अधिकार दिला, निवडून जाण्याचा अधिकार दिला, या देशामध्ये सत्ता उपभोगण्याचा अधिकार दिला, असा माझा तुमचा आणि या जनतेचा बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे या सर्वांना या ठिकाणावर त्रिवार वंदनाने मुजरा करतो। ज्या आईचं रक्त, ज्या आईचं दूध पिऊन माझ्या अंगात शरीरात रक्त निर्माण झालं, ते रक्त संसर्तय, चळवळीसाठी मरमरतय, तडफडतय, पेटून उठतय, अशी माझी जन्मदाती आई माझी मा काशीबाई रामभाऊ कांबळे, ज्या बापाच्या संस्काराखाली मी लहानाचा मोठा झाल्याचे माझे वडील रामभाऊ सटवाजी कांबळे यांना या ठिकाणी त्रिवार वंदनाने मुजरा करतो। मित्रांनो, रिपब्लिकन क्रांती दलाच्या माणसांना कंटाळा येतो तसा निसर्गही कधी कधी आमच्या विरोधात वागण्याचा प्रयत्न करतो, पण या निसर्गाला आणि इथल्या लोकांना चांगलं माहिती आहे। प्राध्यापक असलेला माणूस वर्गामध्ये 100 दीडशे पोरांना विदाऊट माहिती शिकवतो, म्हणून निसर्गाला साथ द्यावा अथवा न देव। ज्या महिलेचा MA इतिहास, MA सायकोलॉजी, MA हिंदी, MA आणि PhD करून तिने आता डॉक्टरेट मिळवली, अशी मला सातत्यानं खंबीरपणे साथ देणारी माझी अर्धांगिनी आदरणीय डॉक्टर उज्ज्वलाजी कांबळे, ज्यांनी नुकतीच PhD संपादित केली, यांनाही मी या ठिकाणी त्रिवार जय भीम करतो। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पायिक आहे,
बाबासाहेबांमुळे महात्मा फुल्यांना मानणारे आम्ही, महात्मा फुल्यांमुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज करतात त्यांच्या विचाराला शरण जाणारे आम्ही. या देशातील संविधानावर जेव्हा जेव्हा हल्ले होतात, बहुजन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर जेव्हा जेव्हा हल्ले होतात, ज्याचा चळवळीचा समाजाचा कशाचाच प्रश्न कशाचाही संबंध राहत नाही, अशा माझ्या तळागाळातील माय बहिणीवर भाऊ बांधवांवर जेव्हा हल्ले होतात, तेव्हा या हल्ल्यांच्या विरोधामध्ये महात्मा फुल्यांचा माणूस समाज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा समाज असेल, कुठलाही समाज रस्त्यावर येत नाही. ती लढाई लढायला फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आणि बाबासाहेबांच्या विचाराचे लोकच आम्ही तुम्ही रस्त्यावर येतो. हे का व्हावं, हे कशामुळे व्हावं, याचा जेव्हा आम्ही विचार करू लागतो, तात्विक विचार, भावनिक विचार, विचारांचा विचार जेव्हा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येतो, तेव्हा आम्हाला आणि तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येते की या देशाचं संविधान फक्त बाबासाहेबांनी लिहिलं आणि बाबासाहेब आमचा बाप आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे आमचं संविधान आहे असं आम्ही मानतो. मागच्या लोकसभेच्या काळामध्ये ज्या पक्षाचं प्रस्थापितांचं इथं राज्य होतं, ज्या खासदाराला या जिल्ह्याने 4-4 वेळेस खासदार बनवलं, ज्यांचा हा बालेकिल्ला असं समजला जात होतं, त्या बालेकिल्ल्याला खिंडनावर उद्ध्वस्त करण्याचं काम इथल्या दलित आणि मुस्लिम समाजाने केलेलं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्ही पाहिलं. आणि मतदानाची ताकद काय असते, खान पाहिजे का बाण पाहिजे या वाक्यापेक्षाही आम्हाला बंधू भाव पाहिजे हे रुजवण्याचं काम मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून संविधानाला मानणारे, संविधानाला आतुरात प्रेम करणारे, संविधानासाठी जीव देणारी ही बाबासाहेबांची औलाद रिपब्लिकन क्रांती दल असेल, पॅन्थर असेल किंवा किशोरबाईंचं संघटना असेल, ह्या तळागाळातून तन्मनतेने रस्त्यावरून काम करणारे लोक आहेत. किशोरबाई, किरणबाई चळवळीत काम करताना हजारो केस आमच्यावर झाल्या पाहिजे. आता आमच्या नेत्यांचे केसही वाढले, डोक्यावरले म्हणत नाही, डोक्यावर तर वाढलेच पाहिजे तो, पण कॅरेक्टरवर सुद्धा आमच्या केस वाढलेला आहे. आणि कायद्याची भीती आम्हाला वाटत नाही, कारण आमचा बाप सांगतो 100 गुन्हेगार निरापराध, 100 गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही, पण एका निरापराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. आणि म्हणून न्यायालयीन प्रक्रिया खूप अशी वेळ खाऊ आहे. जिल्ह्याची केस राज्याला, हायकोर्टला, हायकोर्टाची सुप्रीम कोर्टात साहेब 50 वर्ष सहज निघतात. आणि म्हणून आम्हाला कायद्याचं भीव नाही. बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोकांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणारे लोकांनी, भारतीय संविधानाला जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने या दलित चळवळीत काम करणाऱ्या, बहुजन चळवळीत काम करणाऱ्या संघटना आम्ही एकत्र येणं काळाची गरज आहे. याचं काय खरं, त्याचं काय खरं, हे असंच आहे ते तसंच आहे हे म्हणणं आता चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बंद केलं पाहिजे. आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो, अनिलजी तुम्हाला आवर्जून सांगतो, किरणजी, किशोरजी, जिस समाज के लिए आप लोग लड़ रहे हो वो समाज तुम्हारे पीछे कभी नहीं आने वाला. जिस समाज के लिए बाबा साहब ने सब कुछ किया, उस बाबा साहब के पीछे कभी समाज जिंदेपन में नहीं आया. मेरे बाबा साहब को 3-3 बार इन लोगों ने गिराया है. पर बाबा साहब के बच्चे हैं हम, बाबा साहब के विचारों के लिए काम करने वाले लोग हैं हम. बाबा साहेबांचा रथ पुढे घेऊन जाणारे घोडे आहेत आम्ही. या घोड्याला इतर पक्षाची, इतर जातीवादी पक्षाची किंवा इतर नेत्यांची लगाम येणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. युती होऊ द्या, कुणाची सेनेसोबत होईल, कुणाची राष्ट्रवादी सोबत होईल, कुणाची बीजेपी सोबत होईल. कुणी दिल्लीच्या तख्तावरल्या नेत्याची हुजरी करेल तर कुणी महाराष्ट्राच्या तख्त्यावरल्या नेत्याची हुजरी करेल. करू द्या. तुम्ही बाबासाहेबांचे स्वाभिमानी लेकरा, तुम्ही दादासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन उठले पाहिजे. दादासाहेबांच्या काळामध्ये 9 खासदार
आणि 36-13 आमदार बाबासाहेब जिवंत असताना 50च्या जवळपासची घटना 88ला 2 खासदार असलेला पक्ष आज दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसला. आता 320 तर 420 म्हणतो, 420 टार्गेट आहे म्हणतो. बिलकुल त्यांनी ते स्वप्न पाहिले पाहिजे. त्याचं कारण असं आहे कि कोई आदमी कॉन्फिडेंस के साथ कोई बात कब कहता है पता है कि उसे मालूम है मेरे को जो फॉलो करने वाले सब चूतिया है. मैंने कहा ताली बजाओ, ताली बजा दी. मैंने कहा थाली बजाओ, थाली बजा दी. मैंने कहा मेणबत्ती लगाओ, लोगों ने मेणबत्ती लगाई. किसने टेबे लगाई, किसने किसी का घर को आग लगा दी. ये चूतिया लोगों का देश है. यहां पर चूतिया बनाया जा सकता है. ये विश्वास उन लोगों को है, इसलिए वो लोग 240, 340 और 420 हो सकते हैं. हम लोग 1 के 2 क्यों नहीं हो सकते? इसकी वजह बहुत सुनना जरूरी है कि हम लोगों का संगठन बहुत खतरनाक है. संघ जो बुद्ध ने कहा है, बुद्ध जी संघ की बात करते हैं, हमने उस संघ को भिक्खु संघ बना के छोड़ दिया. वंदने बनते तथास्तु साधु आशीर्वाद. जिस बुद्ध ने पाप और पुण्य को ही नाकारा है, हमारा बनते जी हमें आशीर्वाद गाता देता है. अरे कहां का न्याय है भाई? बुद्ध कहते हैं कि मैं भगवान नहीं हूं, दुनिया में भगवान नहीं है. फिर भी हम लोग कहते शेवटची गाथा लग्न लागलेला आहे, आता आशीर्वाद गाथा होणार आहे, सर्वांनी शांत रहा. आशीर्वाद होता है हमें. इसके खिलाफ में कोई तो भी बात करने वाला होना चाहिए. और जो कुछ कह रहा है वो सच है या झूठ है, इसकी भी तो पड़ताल होनी चाहिए. तेही तपासून घेतलं पाहिजे. हम लोग नहीं सोच रहे हैं. कल अमित शाह नागपुर आया, उसके बाद पुणे गया, महात्मा फुले का नाम लिया, बाबा साहब का नाम लिया. मैं उस अमित शाह को, उस मोदी को और यहाँ के भाजपा सरकार को, रिपब्लिकन क्रांति दल के इस प्रथम वर्धापन दिन के अवसर पर पूछना चाहता हूं. जो ब्राह्मण समाज की औरत, जो बनिया समाज की औरत, जो मुस्लिम समाज की औरत, जो बहुजन समाज की औरत आज पढ़ लिख कर इस देश की राष्ट्रपति बन रही है, कलेक्टर बन रही है, डॉक्टर, वकील, इंजीनियर बन रही है, भाई उसको पढ़ाने का सामर्थ्य जिस महात्मा फुले ने दिया, जिस सावित्रीबाई फुले ने दिया, उनको आज जाने के बाद भी भारत रत्न पुरस्कार नहीं है. भाई क्यों नहीं है? महात्मा फुलेला भारत रत्न का नाही मिळाला? सावित्रीबाई फुलेला अजूनही पद्मश्री, पद्मभूषण, भारत रत्न का नाही मिळाला? तुमची एक बाई जी आता मध्यंतरी मेली बिचारी, कोणती होती, गाणं म्हणायची काहीतरी, आमच्या बाबासाहेबांचं गाणं नाही म्हटलं, लताबाई. अरे हो, लता जिवंत असताना फिल्ममध्ये गाणे म्हणले, पिक्चर मध्ये गाणे म्हणले, लाखो करोडो रुपये तिने घेतले, व्यवसाय धंदा तिने केला गाण्याचा. तिला भारतरत्न, भारतासाठी काय केलं? गाणे. गाना गाने वाले को आप लोग भारत रत्न दे रहे हो, और वो तुम्हारा बागर बिल्ला, मास्टर ब्लास्टर तेंदुलकर, जिन्होंने क्रिकेट खेला, फुकट नहीं खेला भाई, देश के लिए उसने फुकट क्रिकेट नहीं खेला, लाखों करोड़ों रुपए उसने लिए. उसको अपने क्रिकेट का भगवान बना डाला. क्यों भाई? वो क्रिकेट खेल के अभी क्रिकेट का भगवान बन सकता है. जिस सावित्रीबाई फुले और बाबा साहब ने, जिस महात्मा फुले ने शिक्षण देके यहाँ के औरतों का उद्धार किया है, वो शिक्षणाची देवी नहीं बन सकती क्या? महात्मा फुले शिक्षणाचे देव बनू शकत नाही का बनू शकत नाही? कारण ते माळ्यांचे आहेत, ते बहुजनांचे आहेत. इथल्या माळ्यांचं तर लईच डेंजर काम आहे. माळी सावता मानतो पण महात्मा फुले मानत नाही. शिकलेला माळी महात्मा फुले मानतो पण सावता मानत नाही. हम लोगों की जो धरपकड़ हो रही है, विचारों की जो आदान प्रदान की जो शैली है,
वो कहीं तो भी कमजोर गिर रही है, ऐसा मैं मानता हूं। मैं ये समझता हूं कि तुम्हारा सचिन तेंदुलकर है, उसलिए वो भी भारत रत्न बन रहा है। तो भाई इस देश के अंदर जिसने जिसने काम किया है, दादासाहेब गायकवाड सारख्या माणसाने शैक्षणिक संस्था काढल्या, इथल्या बहुजनांच्या पोरांना शिकवण्यासाठी। आज जे राजेंद्रदादाच्या डोक्यावर निळी टोपी दिसती, ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर निळी टोपी दिसती, ये सब दादासाहेब गायकवाड की मेहरबानी है। उनको भारत रत्न क्यों नहीं मिलता? उनको भारत रत्न इसलिए नहीं मिलता कि वो बहुजन है। अब ये बहुजनों की बात बहुत खतरनाक है। जिन लोगों को हम बहुजन समझते हैं उसमें मराठा भी है, पर मराठा आज तुम्हारे साथ नहीं है। जिस बहुजन की बात हम लोग करते हैं माली समाज को सब, वो भी आज तुम्हारा नहीं है। मान, महार, सांबार, साड़ी, तेली, तेली तो अजिबात नहीं, तेली तो स्वतः बाप समझते बाप, अरे बाप। तो ये सभी व्यवस्था जब हम देखते हैं, बहुजन शब्द बंद कराओ, काय की बहुजन चळवळ, कौन बहुजन तुम्हारे साथ है? बाबा साहब अम्बेडकर, ये नाम ही बहुजन है, ये नाम ही भारतीय है, ये नाम ही सब कुछ है। अलग अलग जात को लेके चलने में क्या मजा है? बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध फुले शाहू हे या देशातील लोकांना समान संधी देण्यासाठी जन्माला आले असं मी मानतो। मग ती शिक्षणाची समान संधी असेल, राजकारणाची समान संधी असेल, नोकरीची समान संधी असेल, आरक्षणाची समान संधी असेल, या लोकांचा विचार या देशाला ताणणारा विचार आहे। वो जो बम्बई का एक बहुत अच्छा वो ये है, वो वेगवेगळे आवाज काढतात, त्याला काय म्हणतात, त्याला मिमिक्री आर्टिस्ट। बेचारे को फिल्म सिटी में चांस नहीं मिलता। जिसने कभी पिक्चर में आवाज भी दिए, राजा क्या उसका नाम, वो अभी वो बाला साहब जी का पुतले है ना, उसका नाम क्या है, राज ठाकरे है। हाँ, वो जो राज ठाकरे है वो बड़े अच्छी मिमिक्री करता है, बड़ा अच्छा सोचता है, बड़ा अच्छा बोलता भी है, पर वो कहता है कि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रच आहे का, शिवाजी महाराजांचा नाही का? अरे शिवाजी महाराज बाप है, उस बाप के 3-3 बच्चे हैं। इन 3 बच्चों का नाम जब लिया जा रहा है तो बेटा बाप का तो नाम आने वाला है। हे 3 कुणाच्या विचार करतात? शाहू फुले आंबेडकर, शाहू महाराज, आरक्षण, ज्या शिवाजी महाराजांना साडी माळी, तेळी, गोळी, धनगरवाडा, महा या सगळ्यांना घेऊन राहायचं राज्य स्थापन केलं। त्याचा एक भाग सर्व जातीला घेऊन चालण्याचं सामर्थ्य आरक्षणाच्या माध्यमातून शाहूंनी दिलं। या देशामध्ये सर्वांना समान संधीनुसार शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून तो विचार महात्मा फुले घेतात, तोही शिवाजी महाराजांचा विचार आहे। आणि या देशामध्ये रयतेचं राज्य, सामान्य माणसांचं राज्य, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य निर्माण व्हावं, सर्वांना कायद्याने अधिकार मिळावा, हे शिवाजी महाराजांचं विचार भारतीय राज्यघटनेत बाबासाहेब टाकून घेऊन चालतात। म्हणजे शिवाजी महाराज घेऊन चालतात, तरीही राज ठाकरेंना अपेक्षित आहे की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे। आज मला प्रश्न विचारायचा त्या राज ठाकरेंना, बाळा शिवजयंतीच्या दिवशी तू कुठं आहेस? तुझं पोरगं कोणत्या डीजे पाशी नाचत आहे, किंवा तू कुठला डीजे लावला आहेस, किंवा तू कुठल्या जयंतीमध्ये उभं राहून शिवाजी महाराजांचं महत्व पटवून देत आहेस? तू शिवजयंतीचा आज काय करत आहे हे एक वेळेस तू एवढा मला दाखवलं पाहिजे। शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं, आमच्या इथल्या पोरांना फिरकवायचं। दादा आपने बड़ी अच्छी बात कही थी की अनिल गवळी सरांनी आता पोरांच्या घरात चुली पेटवल्या पाहिजे, बरोबर आहे, उद्योगधंदे दिले पाहिजे, पण या देशामध्ये चुली पेटवणाऱ्या माणसापेक्षा माथे पेटवणारे माणसं, झोपड्या पेटवणारे माणसं जास्त आवडतात आणि त्यांच्या मागे जातात। किती कमाल है। जो समाज कहता है कि यहाँ पर हिंदू और मुसलमान अलग अलग है, हम हिंदू एक है, उस भाजपा के पीछे लोग जा रहे हैं भाई। ते जातीवादी लोग आहे, त्याच्या मागे आमचा एकनाथांचा इतिहास लय डेंजर आहे। एकनाथांनी म्हणे मराठवाड्याच्या एकनाथांनी पैठणच्या एकनाथी त्या गाढवाला पाणी पाजलं। आता हा आमचा एकनाथ कोण्या गाढवाला पाणी पाजायला दिलाय का राज्यसत्तेचं जेवण द्यायला गेला? हा देव जाणे, हा त्याच्या विचाराचा प्रश्न आहे। पण एकनाथ हा जो बीजेपी सांगतो की देश हिंदुओं का बनना है, त्या हिंदूला समर्थन उद्धव ठाकरेंनी नाही केलं, म्हणून आम्ही वेगळे गेलो आणि आम्ही 10 लोक आहेत म्हणून निर्वाचन अधिकारात मेजॉरिटीच्या नुसार त्यांना ते पक्ष देऊन टाकला म्हणे।
आता मला प्रश्न असा विचारायचा आहे, मी औरंगाबाद शहरात राहतो, मुंबईमध्ये राहणाऱ्या काही लोकांना या लोकांनी ती आयडिया घेतली पाहिजे. मी एका अपार्टमेंटला राहतो, या अगोदर मी किरायाला राहायचो. समजा एका अपार्टमेंटमध्ये 10 रूम आहे, 10 मध्ये 8 भाडे करून किरायेदार आहे. त्या 8 लोकांनी जर कोर्टात गेले आम्ही 10 जण एकत्र आलो, आता हे अपार्टमेंट आमच्या नावावर करा, होईल का हो? तो फिर राजनीति में ये कैसा हो सकता है? ये हो सकता है, इसका कारण भी बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि यहाँ की न्यायालयीन व्यवस्था सब की सब बीजेपी और मोदी के हाथ है, अमित शाह और मोदी के हाथ है. वो कहते हैं बैठो, जज साहब बैठ गए. वो कहते हैं उड़ जाओ, जज साहब उड़ जाते हैं. पर हम लोगों को ये बात को सोचना चाहिए, समझना चाहिए. हम लोगों को एक विचारधारा की तले, नीले झंडे तले एक आना चाहिए. अब ये नीला झंडा पिछले बार जो पिक्चर निकला था, कौन सा भाई पिक्चर था, पठान, कोई तो भी हीरोइन कहते ऑरेंज कलर का कुछ तो भी पहन के नाच रही थी. उन्होंने कहा ऑरेंज कलर हमारा है, इस गाने को यहां से निकाल दो. बिल्कुल भाई मान्य है, आम्ही मान्य करू. मग या धर्तीवर पिकवणारा हिरवा पालेभाज्या तुम्ही का बरं हिरवा खाता? ये हरा नहीं खाना चाहिए. आप लोग हरा खाना बंद कर दो. जो जो भगवा है, फिर गाजर है, मूला है, जो कुछ भी है वो आप खाओ, आप हरा मत खाओ. उसके बाद हम तो ये भी कहते हैं, जहां नेण्याचा तुम्हाला राग है, तिरस्कार है, उस नीले गगन के नीचे भी मत रहो भाई. जहां भगवा है वहां चला जाओ. और मुझे लगता है भगवा जो है, सूरज है, वो ऊपर है. आप सब लोग तो ऊपर जाना चाहिए, नीचे आपका क्या काम है? आपको हरा पसंद नहीं है, आपको नीला पसंद नहीं है, आपको अगर सिर्फ भगवा पसंद है, शिवजयंतीच्या या शुभ मुहूर्तावर तो भगवा रंग, माझ्या राजाचा शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर तो रंग, माझ्या तथागत गौतम बुद्धांचा त्या कलरवर कब्जा मारला. कलर से भी जातीवाद. या व्यवस्थेला तुम्हाला बदलायचं असेल, रिपब्लिकन क्रांती दलाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं लाना है, तो हमें छोटी मोटी जात धर्मों को बाजू रखना है. मैं मुसलमान समाज से अपील करना चाहता हूं, कुरान पढ़ना चाहिए, 5 टाइम की नमाज अदा करना चाहिए, पर भाई घर के अंदर, मंदिर के अंदर, मस्जिद के अंदर. लेकिन जब हम बाहर निकलते हैं, जब हम बाहर की बात करते हैं, तो हम लोगों के दिमाग के अंदर, दिमाग के ऊपर, सर के ऊपर जिस तरह के हमारी टोपी पहन के हम निकलते हैं, जैसे नीला तिलक लगा के हम पीछे बाहर निकलते हैं, उसी प्रकार भारतीय संविधान तुम्हारे और मेरे दिमाग में होना बहुत जरूरी है. भारतीय संविधान जो पर तुम्हें अभी घेऊन चल रहा नहीं, ये भगवत गीता, बाइबल, कुरान, ये सब जरूरी है. वो धर्म के अंदर, घर के अंदर. हम लोग बाहर धर्म के साथ नहीं चल सकते, बाहर संविधान के इशारों पर चलना पड़ता है. किशोर भाई, अगर कुरान के हिसाब से चलेंगे तो फिर कैसा चलेगा भाई? बाइबल के हिसाब चलेंगे तो कैसा चलेगा भाई? आम्ही बुद्ध तर लईच खतरनाक. भारतीय बौद्ध आणि त्यांचा धम्म एक ग्रंथ आम्ही वाचत नाही. वाचायला कुठं सुरू केलं, कुठं बसले केलं होतं, बाबा जरा शॉर्टकट हो द्या, कमी हो द्या, पुढे हो द्या. आमच्या लोकांना स्वागत स्वीकारणे, एपी साठी फोटो काढणे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे, मी काहीतरी काम वेगळं केलं हे दाखवणे, ज्याच्या पलीकडे काही सुचत नाही का हो? त्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला येडे गेले लोक, येडे. हम लोग पागल हो रहे. आमचं 5 वर्षाचं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू रडू लागलं तर माई त्याला कार्टून लावून द्यायली आणि त्याने त्या हातात ते लेकरू कार्टून बघत बघत भाकर खायले. जेवता जेवता जर त्याचा मोबाईल काढून घेता तर ते भाकर खायला झालंय. ये तुम लोगों को चूतिया बनाने का प्रोग्राम है, उससे बाहर निकलो. जब बच्चा खाना खाते खाते मोबाईल मांग रहा है, एबीसीडी लगा दो, 1-2 लावा, कविता लावा, गाणे लावा, मोठमोठ्या विचारवंताचे विचाराचे ते लावा. हम वो नाही करते भाई, आमचे लेकरू त्याला कार्टून दिल्याशिवाय खातच नाही. आमची लेकून तो सांगते, सर आमचा मुलगा इतका मोबाईल मध्ये खतरनाक आहे, ते कुठला बी ते लॉक खोलतो बोले. अरे बापरे, कसं काय? आमचं पोरगं म्हणे ते कार्टून बघल्याशिवाय जेवणच करत नाही, काय करावं? अरे बाप, तू तुम्ही दोघं जर कार्टून सारखं वागत असाल तर लेकर सुद्धा कार्टून होतील ना. आणि म्हणून ही परिस्थिती तुम्हाला आम्हाला जर बदलायची असेल तर भारतीय संविधान जपणं गरजेचं आहे. आणि भारतीय संविधान जपण्यासाठी रिपब्लिकन क्रांती दल असेल, पॅन्थर असेल, या देशामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना काम करतात.
संघटना असेल, या सर्व सामाजिक संघटनेने एकत्र आलो पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा जागर हा रथ सर्वांनी मिळून सामर्थ्याने पेलला पाहिजे, पुढे घेऊन गेलं पाहिजे. एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. बोलत असताना कुठल्या जातीच्या धर्माच्या भावना दुखवल्या असतील, खुशाल दुखू द्या. मी कधीच कुणाच्या बापाची माफी मागत नाही. जे बोलतो ते सडेतोड बोलतो, जे बोलतो ते विचारपूर्वक बोलतो आणि जे बोलतो ते सत्यच बोलतो. त्यामुळे कुणाच्याही बापाची माफी मागण्याची मला गरज वाटत नाही. बाबा साहब का बच्चा हूँ, बाबा साहब का बच्चा कच्चा नहीं हो सकता, इसलिए हम किसी के बाप को छोड़ते नहीं. हमसे उलझने की खेलने की कोशिश मत करो. हम लोग कंप्यूटर सीमेंट की तरह दीवार है, हमसे टक्कर कर गिर जाओगे. इसलिए हम लोगों की जो दीवार है, जो एकता की दीवार है, उसको भी मजबूत करने का समय आया है. समाजात काम करणाऱ्या सगळ्या संघटनांना या विचार मंचावरून मला ऐकत असलेल्या समान भारतीयांना विनंती करतो की देश जर वाचवायचा असेल तर एक संघ झालं पाहिजे. तथागत गौतम बुद्धांचा एक संघतेचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. आता परवण ते दादर चैत्यभूमीपर्यंत 110 लोकांची पदयात्रा गेली. 570 किलोमीटर अंतर त्या लोकांनी कापलं. माझ्या गावातला भंतेजी मोटरसायकल 4 व्हीलर शिवाय जात नाही, पण थायलंडमधील भिक्खू संघ हा पायी 570 किलोमीटर चालू शकतो. हा आदर्श इथल्या बौद्धांनी, इथल्या भिक्खू संघांनी घेतला पाहिजे. महाउपासक सिद्धार्थ दादा हत्यांबेरे यांच्या कल्पनेने, यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम पार पडला. अशा महाउपासक सिद्धार्थ हत्यांबेरेला रिपब्लिकन क्रांती दलाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन क्रांती दलाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी बुद्धांच्या अस्थिचं दर्शन आम्हाला दिलं आणि बाबासाहेबांच्या अस्थिपाशी, बुद्धांच्या अस्थिपाशी अस्थि घेऊन गेल्या. गुरुच्या अस्थी शिष्याच्या अस्थीला भेटायला गेल्यात. एवढा सुवर्ण योग, सुवर्ण म्हणजे ऐतिहासिक कार्यक्रम त्यांनी घेऊन आणला. त्यामुळे महाउपासक सिद्धार्थदादा हत्यांबेरे यांची या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचेही आभार व्यक्त करतो. राजेंद्रदादा गायकवाडांचं बोलायचं मला खूप ऐकायचं होतं. दादांनी खूप शॉर्टकट मारला. त्यांनाही भविष्यात ऐकण्याची संधी मिळेल. माझे गुरुवारी आदरणीय पाखरे दादा जे सातत्याने माझ्या कानाला धरून मला सांगत असतात, अशा दादांनाही मला ऐकायचं होतं, पण वेळेत अभाव कमी असल्यामुळे काही ऐकता नाही आलं. मी जास्त बोललो असं जर तुम्हाला वाटलं असेल तर वाटू द्या. तुम्हाला काय वाटते असं मला कधी काही वाटत नाही. त्यामुळं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय भीम. यानंतर